हाय फ्रेंड्स, वेलकम टू अ बाईट ऑफ डिलेशन्स यूट्यूब चॅनल. आज मी माझ्या चॅनलवरती तुम्हाला एक छोटीशी चॉकलेट पेस्ट्रीची रेसिपी शिकवणार आहे. त्यासाठी लागणारे आपण साहित्य बघूया. त्यासाठी मी घेतलाय 1 किलो चॉकलेट स्पॉन्जचा क्रश, त्यानंतर चॉकलेट चोकोनट, गार्निशिंगसाठी चेरी, व्हिपिंग क्रीम आणि आपल्याला लागणार आहे ते शुगर सिरप. त्यामध्ये मी व्हॅनिला इसेन्स घालून घेतले आहे आणि चॉकलेट सॉस. ओके, तर आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा हा क्रश करून घ्यायचा, असा चॉकलेटच्या स्पॉन्जचा बेक केलेल्या असा क्रश तयार करून घ्यायचा इतका, आणि तो आता आपण ह्या टीनमध्ये घालूया. ह्याला चॉकलेट टीन पेस्ट्री म्हणतात. हा क्रश असा प्रकारे घालून घ्यायचा. बघा, इथं एक एक करून आपण हे टीन भरून घेऊया. हे टीन मी माझ्या शॉपमध्ये सेलिंगसाठी ठेवते. हे व्यवस्थित अशा प्रकारे व्यवस्थित टीन भरून घ्यायचा. ज्या टीन मध्ये कमी पडले त्यानंतर आपण त्याला नंतर सेट देऊ. इकडं अजून एक टीन तयार होईल. हे बाजूला ठेवूया. आता जिथं थोडं टीन मध्ये कमी पडलंय ना तिथं आपण ऍडजस्ट करूया. ओके, त्या टीनला व्यवस्थित ऍडजस्ट करून घेऊया. तर मी आता याच्यात शुगर सिरप घालते. ह्याच्यामध्ये मी शुगर सिरपमध्ये व्हॅनिला इसेन्स ऍड केलेला आहे. व्यवस्थित त्याला शुगर सिरपने व्यवस्थित कव्हर करून घ्यायचं शुगर सिरपने. ओके, त्यानंतर आपण ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये हा चॉकलेट सिरप आहे. ह्याला काय म्हणतात, चॉकलेट सिरप म्हणा किंवा चॉकलेट सॉस म्हणा. आपण चॉकलेट फ्लेवरचं आत फिलिंग करतो ना ते आहे, किंवा तुम्ही या ठिकाणी चॉकलेट गनाश वापरलं तरीही चालतं. चॉकलेट गनाशनं अजून थोडी पेस्ट्री आपली टेस्टी होते. तुम्ही तुमच्या फ्लेवरनुसार ॲड केलं तरी चालतं. ओके, चारी बाजूने सॉस टाकून घ्यायचा.
सॉस किंवा चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट गनाश, तुम्हाला कशाने फिलिंग करायचे त्याने तुम्ही फिलिंग करू शकता. ओके. अशा प्रकारे चॉकलेट सिरप घालून झालं. आता आपण ह्याच्यावरती चोकोनट टाकणार आहोत. हे चॉकलेट नट आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही व्हाईट टाकू शकता किंवा डार्क चॉकलेट टाकू शकता, तुमच्या चॉईसनुसार. मी डार्क टाकते. हे चॉकलेट पेस्ट्री खायला खूपच छान लागते. ओके. झालं. आता आपण ह्याच्यावरती क्रीम, ही व्हिपिंग क्रीम आहे. व्हिपिंग क्रीमने मी ह्याच्यावरती छोटे छोटे फ्लावर्स काढणार. एक मधी फ्लावर्स काढणार आहे आणि असे दोन्हीकडून दोन काढणार आहे. इकडे हे सेंटरला फ्लावर झालं, त्यानंतर एक झालं, असं झालं आणि हे. ओके. अशा प्रकारे ना आपण असे व्हिपिंग क्रीमने फ्लावर्स काढून द्यायचे, ज्याने की खालचं चॉकलेट कव्हर होईल. एवढं. मध्ये फ्लावर्स, बाजूला फ्लावर्स, ह्या साईडला फ्लावर्स, फ्लावर्स आणि ह्या साईडला. आणि आता त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी ठेवणार आहोत चेरी. एक जे मिडल फ्लावर आहे ना त्याच्यावर आपण चेरी ठेवणार आहोत. आता ह्या बाकीच्या आहेत त्या मी पेस्ट्री करून घेणार आहे. तुम्हाला मी पेस्ट्रीचा फायनल लुक दाखवते. एकच मिनिट. ही अशी बनते आपली चॉकलेट टीन पेस्ट्री. हे ना मी माझ्या शॉपमध्ये सेलिंगसाठी ठेवते. आता ह्याला आपण 1 hours डीप फ्रीझरमध्ये फ्रीज करायला ठेवणार आहोत. त्यानंतर ते कोल्ड होईल आणि त्यानंतर मी नॉर्मल माझ्या डिस्प्लेला ठेवते. ही पेस्ट्री ना खायला एकदम मस्त लागते. तुम्ही एकदा ही पेस्ट्री ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. ह्या बाकीच्या पेस्ट्री आहेत ना त्या मी नंतर करून घेणार आहे. मी करून घेईन. मी तुम्हाला एक थोडक्यात रेसिपी दाखवते. ही बनली आपली चॉकलेट टीन पेस्ट्री. आता ह्या पेस्ट्रीला मी डीप फ्रीझरमध्ये 1 तास फ्रीज करायला ठेवणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे लाईक, शेअर आणि कमेंट करून मला जरूर सांगा. आणि पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू फ्रेंड्स.